नमस्कार, आहारस चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला क्विक टूर गाईड आहे पुण्यातील ही सर्व महत्त्वाची ठिकाणे यांना व्हिजिट। तर स्क्रीनवर जे तुम्हाला 4 ठिकाणे दिसत आहेत त्याची एक क्विक टूर आपण करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सर्वात प्रथम आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर। दगडूशेठ गणपती मंदिराचा इतिहास इतका गौरवशाली आहे की त्याला एक विशिष्ट स्थान मिळालेले आहे पुण्यातील धर्मदाता मंदिरांच्या यादीमध्ये। या मंदिराचा संस्थापक होता दगडूशेठ गणपती नावाचा एक धनदार व्यापारी। सन 1867 मध्ये त्याने आपल्या धनात लाखो रुपयाचे खर्च करून मंदिराचे निर्माण केले। मंदिराचा उद्घाटन 1893 मध्ये झाले होते। दगडूशेठ गणपती मंदिर हे पुण्यातील एकाच दिवसातील श्री गणेशाचे आदर्श मंदिर म्हणून मानले जाते। या मंदिरात श्री गणेशाचा विग्रह उजवा असून त्याचा विशेष पूजन आणि आराधना केली जाते। तर तुम्ही या मंदिराला आतमध्ये जाऊन तर दर्शन घेऊ शकता, पण जर तुम्हाला लवकर दर्शन घ्यायचं आहे तर बाहेर सुद्धा एक त्यांनी बाह्य दर्शनासाठी अशी काच लावून जागा केलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही दर्शन घेऊ शकता। तर हे मंदिराचं एंट्रन्स आहे, इथून आपल्याला रांग लावून सुरुवात करावी लागते दर्शनाला जाण्यासाठी। तर असं हे भव्य दिव्य दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे, पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर। इथून तुम्ही बाहेरच्या बाजूने दर्शन घेऊ शकता डायरेक्ट गणपतीचं। तर रांग लावायची नसेल तुम्हाला तर ह्या ठिकाणाहून तुम्ही दर्शन घेऊन पुढे तुमच्या कार्यास सुरुवात करू शकता। तर असं आपल्याला सुंदर अशी ही गणपतीची मूर्ती निदर्शनास येत आहे, दर्शनासाठी दिसत आहे आपल्याला। आणि इकडे हे गणपती मंदिराचं नाव आपण बघायला मिळत आहे। दोन नंबरला आहे पुढचं ठिकाण जे आहे नाना महाल। नाना महाल हे पुणे शहराच्या इतिहासात विशेष स्थान आहे। नाना महाल पातळी तलावावर बसलेलं असून एक अतिशय भव्य वाडा आहे। मंदिराला लागूनच हा वाडा आहे। नाना महाल ह्या इमारतीला ऐतिहासिक व्यक्ती नानासाहेब पेशवे यांच्या नावानुसार समर्पित केले गेलेले आहे। या महालाच्या निर्माणाचं कार्य नानासाहेब पेशव्यांनी केलं होतं। त्यांच्या कार्याला समर्पित करायची आणि महालाच्या 12 खड्याची भव्यता निर्माण करण्याची सोय झाली होती। नाना महाल ह्या इमारतीच्या नावाचा उत्साह नक्की नानासाहेब पेशव्यांनी केला होता। अशी ही भव्य दिव्य इमारत तुम्हाला समोर दिसत आहे। आणि तिथे त्यांनी मोठमोठे आपले क्रांतीवीर असे त्यांचे आपल्याला इथे फ्रेम बघायला मिळत आहेत। आणि तिकडे एक स्क्रीन लावलेली आहे जिथे त्यांचं माहिती आपण घेऊ शकतो। आणि याच्याच अपोजिट साईडला सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे। अशी दगडी बांधकामाचे भव्य दिव्य महाल आहे, जिथे आपल्याला दिसत आहे की काही गव्हर्नमेंट ऑफिसेस पण त्यांनी आता तिथे उभारलेले आहेत। जवळपास 3 मजली असा हा महाल आहे आणि बांधकाम अजून सुद्धा चांगलं दिसत आहे। इथे मेंटेन्ड आहे ही इमारत। आता पुढच्या याला वळूया। 3 नंबरला आहे तुळशीबाग। तुळशीबाग म्हणजे एक शॉपिंग करण्याचं ठिकाणच आहे आणि महिलांसाठी तर प्रामुख्याने एकाच ठिकाणी तुम्हाला भरपूर प्रकारच्या वस्तू, कपडे, हर एक टाईपची शॉपिंग तुम्हाला इथे करता येईल। जसं की सुरुवातीलाच तुम्हाला दिसतं आहे की अँटिक ज्वेलरी आपल्याला इथे बघायला मिळते आहे। टेम्पल ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे कानातले, बांगड्या, 1 ग्रॅम, डायमंड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलरफुल्स 1 ग्रॅम गोल्डच्या किंवा आपण म्हणू शकतो की अँटिक अशा ज्वेलरी आपण इथे बघायला मिळत आहेत। तसंच हे मराठमोळे दागिने पण आपण इथे बघत आहोत।
म्हणजे ज्यांना सोन्याचे नसतील घालायचे ते असे हे नकली दागिने सुद्धा घालू शकतात. मंगळसूत्राचे पण भरपूर असे हे स्टायलिश प्रकार इथे मला बघायला मिळाले. जसं की इथे तुम्हाला दिसतं आहे की मोत्याचे आणि लाल खड्याचे हे मंगळसूत्र आहे लांबलचक, आणि सोबत त्याला मॅचिंग कानातले सुद्धा बघायला मिळत आहेत. तसेच हे गंठण म्हणतो जे म्हणजे मोठ्या प्रकारातलं पदक असलेलं मंगळसूत्र, तर ते सुद्धा इथे मला बघायला मिळालं. कोल्हापुरी साज आहे, ठुशी आहे, तर असे हे दागिने इथे ह्या शॉपमध्ये मला बघायला मिळाले. थोडं मॉडर्न डिझाईन असलेले ही मंगळसूत्र पण आपण इथे बघत आहोत, ज्याला वेगवेगळे डायमंड्स किंवा खडे रंगीबेरंगी इथे त्यांनी लावलेले होते. तर अशी भरपूर दुकानं इथे अवेलेबल आहे तुळशी बागेमध्ये. तर एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची शॉपिंग इथे करता येईल. कपड्यांपासून, दागिन्यांपासून, वेगवेगळ्या अँटिक ज्वेलरीपासून सर्व गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतील. सुरेख सुरेख असे इथे हार आपण बघत आहोत. मंगळसूत्राचे भरपूर प्रकारचे डिझाईन्स आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि प्राईज रेंज बघाल तर म्हणजे बजेट फ्रेंडली प्राईज रेंज आहे. 100 रुपीजपासून आपल्याला इथे आपण इथे बघत आहोत. नथींचे खूप सारे प्रकार मी इथे बघितले. आणि तुम्ही बघत आहात की छान छान अशा ह्या कलरफुल खड्यांमध्ये आणि डायमंड्समध्ये आपल्याला ह्या नथी बघायला मिळत आहेत. तसेच मोत्याची नथ, जुन्या स्टाईलमधली नथ आणि मॉडर्न डिझाईनमधली नथसुद्धा इथे आपण बघत आहोत. आणि ह्या सर्व दोन्ही प्रकारात येतात. एक म्हणजे पेचाचे म्हणजे दाबून घालायच्या प्रकारात पण येते आणि आतमध्ये अडकवायच्या प्रकारात. पुढे गेल्यावर इथे आम्हाला एक बेल्टचं शॉप दिसलं. तर आजकाल साडीवरती, वन पीस, ड्रेसेसवरती किंवा जीन्ससाठी जे वेगवेगळे बेल्ट्स इथे मिळतात, तर तसे मला इथे बेल्ट बघायला मिळाले. असं हे तुळशी बागेचं शॉपिंग केल्यावरती आम्ही पुढे गेलो आणि पुढे आहे चितळे बंधू मिठाईवाले. तर हे सर्वात जुनं दुकान आहे. चितळे बंधूंची जुनीच ब्रांच आहे ही. तर तुम्हाला दिसतंच आहे सेवा सदन अध्यापिका विद्यालयाच्याच ग्राउंड फ्लोअरवरती चितळे बंधू मिठाईवाल्यांचं भलं मोठं असं हायवे टच कॉर्नरला शॉप आहे. तर डेफिनेटली तुम्ही पुण्याची टूर करत असाल तर जरूर ह्या प्लेसेसला व्हिजिट करा. तर इथे आम्ही घेतलेलं मूग डाळीचा हलवा तुम्हाला दिसतंच आहे की सुरेख असा त्यांनी छान आम्हाला पॅक करून दिलेला. आणि जर टेस्टच्या बाबतीत तुम्ही जर म्हणाल तर अप्रतिम चव होती मूग डाळीच्या हलव्याची. साजूक तुपातला असा हा हलवा होता. हा मी इथे परचेस केला. दुसरं म्हणजे चितळे बंधूंची जी बाकरवडी फेमस आहेत त्याचे हे आता असे आपल्याला पॅक असे हे बाकरवड्या आपल्याला प्रत्येक मॉल दुकानात तर मिळतातच. पण इथे आम्ही प्रेफर केलं जे त्यांच्या फ्रेशली प्रिपेअर्ड बाकरवड्या होत्या, ज्या त्या बॅग्समध्ये ते पॅक करत होते, त्या आम्ही बाय केल्या, परचेस केल्या. तर मी हे सांगू इच्छिते की ह्याची जे फ्रेशली प्रिपेअर्ड बाकरवड्या होत्या जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे व्हिडिओमध्ये, तर त्याची चव अतिशय अप्रतिम होती. तसेच तिथे बसायला थोडेसे बेंचेस वगैरे पण केलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की त्यांच्या मिठाया आणि बाकीच्या गोष्टींची प्रोसिजर, प्रक्रिया, प्रिपरेशन कसं होतं कंपनीमध्ये, हे एक आपल्याला इथे बघायला मिळत आहे. तर स्वीट्ससोबत बाकीच्या सुद्धा गोष्टी इथे आपण परचेस करू शकतो. असा छोटीशी टूर होती पुण्यातले महत्त्वाच्या ठिकाणांची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आहारच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर जरूर शेअरसुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत.